नमस्कार एव्हरीवन. सो आज थोडंसं जाणून घेऊया आपल्या हृदयाबाबत. आपल्या हृदयाचं आरोग्य कसं आपण संतुलित ठेवू शकतो, कसं त्याला बॅलन्स ठेवू शकतो आणि स्वास्थ्यपूर्ण ठेवू शकतो. जेणेकरून काही अशा गोष्टी केल्या तर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण सतत ऐकतोय की ताणतणाव वाढलाय, ताणामुळे हृदयावर भरपूर ताण यायला लागले. ते डॉक्टर्स किंवा आपण जनरल प्रॅक्टिशनरकडून ऐकतो की हे सगळं बॅलन्स करण्यासाठी हृदयाचं आरोग्य तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. तर मेनली एक आहे की ताणतणावाचं नियोजन आपल्या हाती आहे. जर आपल्याला कळतंय की आपल्या हाती कंट्रोल नाही होत आहे, माझ्या ताणाचा परिणाम माझ्या आरोग्यावर, माझ्या दैनंदिन रुटीनवर व्हायला लागलेला आहे, माझ्या माझ्या कामाच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम व्हायला लागलेला आहे आणि माझ्याकडून तो कंट्रोल नसेल होत, ताणतणाव कंट्रोल नियोजन करणं, तर काउन्सलर्स असतात किंवा समुपदेशन केंद्र असतात, सायकोलॉजिकल काउन्सिलर असतात, त्यांची हेल्प जरूर घ्या. उगाच स्वतःच्या तब्येतीवर किंवा मानसिकतेवर ताण देत राहू नका की हे मला का नाही होत आणि हे मी का नाही करू शकत आहे. गरज नाही आहे. कधी कधी काही काही गोष्टी असतात की आपल्याला असतील थोड्या, पण आपण कधी कधी त्याला खूप साऱ्या हेवी वाटायला लागतात. तोच तो कंट्रोल आपल्यामध्ये नसतो. म्हणून आपल्याला समुपदेशनाची किंवा काउन्सिलिंगची गरज असते. तर प्लीज त्याची लाज बाळगायची काही गरज नाही आहे. तर तुम्ही काउन्सिलिंग सेंटर्सला जरूर भेट द्या, जरूर व्हिजिट करा. ते तुमचं ताणतणाव नियोजन करण्याचं जे कार्य आहे ते कसं पार पाडायचं ह्याबाबत तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. हे एक झालं. जर स्मोकिंगच्या हॅबिट्स असतील, जर अल्कोहोल अतिप्रमाणात घ्यायची सवय असेल, तर तुम्हाला ते कम्प्लिटली क्विट करावं लागणार आहे. अजिबात मद्यपान आणि तुम्हाला स्मोकिंग हे अजिबात करायचंच नाही आहे, कम्प्लिटली क्विट करावं लागणार आहे. अगेन ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचे समुपदेशन केंद्र असतात किंवा विड्रॉल सेंटर जे असतात, जे तुम्हाला हेल्प करणार आहे, तुमचं व्यसनमुक्ती केंद्र ह्याच्यातून बाहेर काढायला मदत करणार आहे. तर तिथे जाऊन नक्की व्हिजिट करायची आहे, जेणेकरून हृदयाच्या आरोग्यावर ताण येणार नाही आहे. अजून एक दुसरी गोष्ट करू शकतो की आपण आपले रेग्युलर जे आपले नातेवाईक आहेत किंवा आपले जवळचे जे कनेक्टेड पीपल आहेत त्यांच्याशी तुम्हाला बोलणं करून बरं वाटत असेल, कम्युनिकेशन करून संवाद साधून बरं वाटत असेल, त्यांच्याशी जरूर संवाद साधण्याचा प्रयत्न करा. फ्रेंड्स आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. आउटिंग असतं आपलं, जे काय आपण पिकनिक करतो किंवा ओकेजनली जे काय आउटिंग करण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला चांगले हार्मोन रिलीज होणार आहेत आणि आपल्याला हॅपी फील होणार आहे जर आपण या थोड्या थोड्या गोष्टींसाठी वेळ काढू शकणार आहोत. जर मेट्रो सिटीजमध्ये किंवा आपण रेग्युलर रुटीन शेड्यूलमध्ये आपण बघतोच की गोष्टींसाठी वेळ, सगळेजण म्हणतात की गोष्टींसाठी वेळ त्याला नाही मिळत आहे, पण आपल्याला कुठे ना कुठे एक शेड्यूल करून तो वेळ आपल्याला स्वतःला त्याला द्यावा लागणार आहे. सो आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यामध्ये आपल्याला त्याची मदतच होणार आहे. सो आउटिंगचे प्लॅन तुम्ही एक्झिक्यूट करा किंवा जे काही आहे तुमचे हॉबीज आहेत, तुमचे छंद आहेत, तुम्हाला वाटतं ह्या गोष्टी मी आजवर केल्या गेल्या नाही आहेत माझ्याकडून, तर ह्या कुठे ना कुठे माझ्या डेली रुटीनमध्ये करायच्या राहून गेल्या कामाच्या ताणामुळे किंवा वेळेच्या अभावामुळे, तर हे नक्की करण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. निसर्गाच्या सानिध्यात किंवा मोकळ्या हवेमध्ये चालणं व्हायला पाहिजे. चालणं, एक्सरसाइज, दॅट डज नॉट मीन की कोणीतरी ओबीज आहे, कोणीतरी फॅट फॅक्टर असल्यामुळे एक जाडेपणाचा स्थूलत्वाचा फॅक्टर असलेल्या लोकांनाच आपण चालत बोलू, अरे तू चालत का नाही आहेस, अरे तू चालत का नाही आहेस, तू एक्सरसाइज का करत नाहीस. नॉट नेसेसरी. एव्हरी नॉर्मल इंडिव्हिज्युअल आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मोकळ्या हवेत जाऊन चालण्याचे बेसिक एक्सरसाइज वगैरे करू शकतात. आता ह्याच्यामध्ये पण अपवाद असतील. जर कोणाला काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स असणार आहेत किंवा डॉक्टर्सनी किंवा प्रॅक्टिशनरनी तुम्हाला परमिशन दिलेली नाही आहे की हे एक्सरसाइज किंवा ब्रिस्क वॉकिंग करणं तुम्हाला चुकीचं ठरू शकतं, त्या केसेसचा अपवाद आहे. पण नॉर्मल इंडिव्हिज्युअल असतील, त्यांना काही त्रास नसतील, ते नॉर्मल हे सगळंच करू शकतात. करते वेळीसुद्धा माझ्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पण मी वारंवार सांगते, रेग्युलर व्हिडिओजमध्ये, की बिफोर एक्सरसाइज आणि आफ्टर एक्सरसाइजिंग तुम्हाला काही ना काही तुमची एनर्जी खाण्यामधून फीड करून सिस्टीमला ती द्यायची आहे. ती एनर्जी रिझर्व आहे बॉडी सिस्टीममध्ये आणि मग तुम्ही ती तुमच्या चालण्यासाठी आणि एक्सरसाइजसाठी यूज करता आहे. जी अन्नाची एनर्जी तुमची खाऊन मिळालेली आहे त्याच्यावर तुम्ही पुढचं एक अर्धा तास किंवा 35-40 मिनिटं एक्सरसाइज करणार आहात, हे लक्षात ठेवा. उपाशी पोटी जाऊन एक्झॉस्टली काही नाही करायचं आहे. झोपेचे फॅक्टर्स क्लिअर वाचायला पाहिजेत. एक झोप छान आपली ॲडल्ट ॲज अन आपल्याला गृह असताना 7 ते 8 तास झोप आवश्यक असते. लहान मुलांची झोप जास्त मोठी असते, तर ॲडल्ट्स ग्रुपमध्ये 6 ते 7 तास एक काम स्लीप झाली असेल, मला फ्रेश फील वाटत असेल, तरच मी एक्सरसाइजसाठी किंवा वॉकसाठी किंवा ब्रिस्क वॉक जे काही कम्फर्टेबल आहे, जे अलाउड आहे, त्याला मी जाऊ शकणार आहे. ह्या दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यामुळे
तुमच्या हृदयावर येणारा ताण नक्कीच तुम्हाला हलका व्हायला मदत होणार आहे. आता हे झालं स्वास्थ्यपूर्ण हृदयासाठी काय गोष्टी करणं आवश्यक आहे. दुसरं झालं आहाराबाबत. आहाराबाबत पण आपण बघतो आजकाल सर्रास लहान मुलांमध्ये पण वजनवाढीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बैठ्या स्वरूपात गॅजेट्सवर बसतात, गॅजेट्स घेऊन बसतात किंवा ॲक्टिव्हिटीजची जी खेळाचे प्रकार वगैरे आहेत, मैदानी प्रकार वगैरे ते कमी खूप होतात त्यांच्यामध्ये. तर त्यांच्यामध्ये पण लठ्ठपणामुळे वगैरे अननेसेसरी कोलेस्ट्रॉल वाढणं, ट्रायग्लिसराईड वाढणं, लिक्विड आपण जे मेद फॅट म्हणतो हे वाढण्याचं प्रमाण आढळून येत आहे. इव्हन ॲडल्ट्समध्ये पण हीच गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या आहारावर कंट्रोल करावा लागणार आहे. सगळ्या ज्या काय पॅकेजिंग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक इनव्हिजिबल प्रकारचे फॅट असतात, मेदाचं प्रमाण, चरबीचं प्रमाण असतं. विजिबल जे आपल्याला डोळ्यांना दिसतात, एक्झॅक्टली मला माहिती आहे की मी जेवण करताना, मी जे काय पदार्थ बनवताना हे ॲड करतात, घरच्या गृहिणी ॲड करतात. दिसणारे फॅट कोणते झाले तुमचे? तूप, डालडा, मस्का, मेयोनीज, क्रीम, दुधावरची साय, मलाई, हे मला दिसणाऱ्या फॅट गोष्टी आहेत त्या दिसतात मला चरबीच्या किंवा तेलाच्या स्वरूपामध्ये. इनव्हिजिबल फॅट कोणते आपण म्हणू शकतो? जे पॅकेजिंग गोष्टींमध्ये येतात ना ते इनव्हिजिबल असतात. त्यांना मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये किंवा न्यूट्रिशनल टर्मिनॉलॉजीमध्ये ट्रान्स फॅट किंवा सॅच्युरेटेड फॅट असं म्हटलं जातं. आता ह्या तुम्हाला गोष्टी केव्हा करणार आहे? जर तुम्ही लेबलिंग वाचत असाल त्या पॅकेटवरचं तर तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच करणार आहेत. तुमची मुलं थोडी मोठी असतील, व्यवस्थित रीडिंग त्यांना करता येत असेल, वाचता येत असेल, त्यांना पण सवय लावा. लेबलिंग वाचायचं आहे. ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट किंवा शुगर्स, ॲडेड शुगर, ॲडेड एक्स्ट्रा हनी आहे, माल्ट सिरप आहे किंवा कॅरमलाइज शुगर वगैरे आहे. तर ह्या न दिसणाऱ्या इनव्हिजिबल अशा गोष्टी आहेत त्या तुमच्या आरोग्यावर आणि हृदयावर अननेसेसरी ताण देत आहेत. तर हे सगळं तुम्हाला कुठे ना कुठे कट ऑफ करावं लागणार आहे. आणि जे हेल्दी फॅट्स आहेत, आता ह्याचा अर्थ असा झाला का की मला फॅट घ्यायचंच नाही आहे माझ्या आहारामध्ये, असं नाही आहे अजिबात. जे हेल्दी फॅट म्हणतो आपण, omega-3 फॅटी ॲसिड, omega-6 फॅटी ॲसिड, तुम्हाला जे मांसाहार करणारे लोक जे असतात त्यांना माशांमधून मिळणार आहे, मच्छीमधून मिळणार आहे किंवा त्यांना फ्लॅक्सीड आपण म्हणतो, अळशीच्या बिया, बदाम, अक्रोड ह्या गोष्टीच्या कॉम्बिनेशनमधून. इवन फिश ऑइलचे कॅप्सूल्स पण येतात, ते पण रेकमेंडेशन तुम्ही घेऊ शकता. तर हे हेल्दी स्वरूपाचे फॅट झाले जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं काम करतात. जनरली लोक विचारतात की अल्कोहोल किंवा वाईनचं प्रमाण कसं असावं. आता अल्कोहोलमध्ये पण टाईप्स आहेत. जे रेड वाईन्स वगैरे प्रकार आहेत हे हृदयासाठी आरोग्यदायक म्हटलं जातं आहे. रेड वाईन्स त्या फळांपासून वगैरे बनलेल्या असतात, त्याचं पण एक लिमिटेशन प्रमाण आहे. आणि बाकी जे अल्कोहोल असतील त्याच्या अल्कोहोलमधल्या प्रमाणावर अवलंबून आहे ते तुमच्या लिव्हरमध्ये कसं त्याचं मेटाबॉलिझम, चयापचयाची प्रक्रिया होणार आहे आणि ते मेदाच्या आणि फॅटच्या स्वरूपात लिव्हरवर ताण देणार आहे. सो अल्कोहोलचं जेवढं प्रमाण जास्त असेल तेवढं मग त्याचं जे काय फायनल जनरेशन होणार आहे ते चरबीच्या स्वरूपातच होणार आहे. म्हणून अल्कोहोल जास्त तेवढं ते घातकच असणार आहे शरीराच्या आरोग्यासाठी. तर रेड वाईन वगैरे थोड्याशा स्वरूपात डॉक्टर्स पण रेकमेंड काही करतात. सो त्याप्रमाणे माहितीपूर्वकच तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. अजून आहारामध्ये गोष्टी करण्यासारख्या म्हणजे ज्यांना हृदयाचे सिव्हिअर डिसीजेस आहेत, फॉर एक्झाम्पल हार्ट ब्लॉकेजेस असणं किंवा अँजिओप्लास्टी झाल्या असतील, हृदयाचे ओपन सर्जरीज म्हणजे CABG, ओपन बायपास सर्जरीज आपण म्हणतो, ओपन हार्ट सर्जरीज, आणि हृदयाच्या धमन्यांचे, वाहिन्यांचे काही इश्यूज असतात, बॉल्ब सर्जरी वगैरे असतात. तर या गोष्टींमध्ये ना ह्या जेव्हा सर्जरी किंवा तो पर्सन ते जर सफर करत असेल, त्याला ते त्रास असतील, तर त्यांना मिठाचं आणि पाण्याचं एक लिमिट सांगितलं जातं. कारण की हृदयाची, तुमच्या हार्टची एक प्युरिफिकेशन, पंपिंग करण्याची कपॅसिटी तुम्ही कुठे ना कुठे कमकुवत झालेली असणार आहे. तर अशा पेशंट्सना, अशा क्लायंट्सना नक्की तुमच्या डॉक्टर्स, प्रॅक्टिशनर, न्यूट्रिशनिस्ट प्रॅक्टिशनरकडून कन्फर्म करून घ्यायचं आहे की सॉल्टचं, मिठाचं आहारात प्रमाण कसं असणार आहे आणि पाण्याचं आहारात प्रमाण कसं असणार आहे. पाण्याचं जे लिमिट असणार आहे तुमच्या हृदयाच्या प्युरिफिकेशनवर किंवा त्याच्या पंपिंग करण्यावर अवलंबून ठरलेलं असतं आहे. डॉक्टर्स तुम्हाला, तुमचे कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ज्ञ जे सजेस्ट करणार आहेत ते जे काही तुम्हाला मिलीलिटर्समध्ये किंवा लिटर्समध्ये सांगितलेलं असणार आहे ते तुमचं फूड लिक्विड असणार आहे. कम्प्लिटली तुम्ही अन्नपदार्थ बनवताना ज्या काही लिक्विड पातळ गोष्टी बनवल्या आहेत त्या सगळ्याचं इन्क्लुजन असणार आहे. आता समजा पेशंटच्या फाईलवर मेन्शन आहे, त्यांच्या डिस्चार्ज कार्डमध्ये मेन्शन आहे की त्यांच्या हृदयाच्या आजाराप्रमाणे त्यांना 800 ml घ्यायचं आहे किंवा 1 लिटरच प्रतिदिन घ्यायचं आहे, दर दिवशी घ्यायचं आहे. सो ते प्रमाण 1 लिटर फक्त पिण्याचं वरचं पाणी नसणार आहे, हे नीट लक्षात घ्या. ते इन्क्लुझिव्ह ऑफ सगळं असणार आहे. तुमची चहा, कॉफी, तुम्ही ताक घेत असाल, तुम्ही लिंबू पाणी घेत असाल, तुम्ही काही प्रमाणात गोष्टी इतर लिक्विड घेत असाल आणि प्लस तुमचं पिण्याचं पाणी, हे सगळं मिळून तुमचं 1 लिटरचं प्रमाण असणार आहे, हे लक्षात ठेवा.
आता 1 लिटर म्हटल्यावर जर कन्फ्युजन वाटत असेल की 1 लिटर फक्त पिण्याचं पाणी का, तर नाही. आज जसं मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या फूड लिक्विड्स पण त्याच्यामध्ये अकम्प्लिश होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला मेजरिंग ग्लासेस, मेजरिंग कप्स ठेवावे लागणार आहेत, ज्याच्यावर 50 ml, 100 ml, 150 ml, 200 ml असे मार्किंग असलेले ग्लासेस, मेजरिंग ग्लासेस कॅरी करावे लागणार आहेत. सो तुम्ही एक्झॅक्टली म्हणू शकता की 500 ml मी पिण्याच्या पाण्यासाठी वापरणार आहे, तर उरलेलं जे 500 ml असणार आहे 1 लिटरच्या अलाउन्सप्रमाणे, ते तुम्ही ते प्रत्येक वेळी मोजूनच घेणार आहात. सो तुम्हाला कळणार आहे की ओव्हरलोड होणार नाही आणि एक्सिड नाही होणार आहे प्रमाण माझ्याकडून पिण्याच्या पाण्याचं किंवा जे लिक्विड मी घेणार आहे त्याचं. अगेन सॉल्ट, मिठाच्या बाबतीत झालं. हृदयरोग असणारे जे पेशंट असतात त्यांना बीपीचे फॅक्टर असतात किंवा अस्थमाचे फॅक्टर असतात, तर त्यांना मिठाचं वेगळं लिमिट असतं. मीठ अगेन त्यांच्या कार्डिओलॉजिस्टनी रेकमेंड केलेलं, न्यूट्रिशनिस्टनी रेकमेंड केलेलं त्याप्रमाणे मिठाचं प्रमाण त्यांना घ्यावं लागणार आहे. कमीत कमी मिठाचं प्रमाण 2 ग्रॅम प्रतिदिन पण असतं, जास्तीत जास्त 3 ते 4 ग्राम. अगेन त्यांच्या त्या सगळ्या कॅल्क्युलेशन्सप्रमाणे कॅल्क्युलेट करूनच सांगावं लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मीठ जे मी जेवणामध्ये वापरणार आहे ते मीठ 2 ते 3 ग्रॅम ते 4 ग्रॅम त्यांच्या अलाउन्सप्रमाणे, त्यांच्या आजाराच्या प्रवृत्तीप्रमाणे त्यांना दिलं जाणार आहे. जे पॅकेजिंग गोटीमधलं मीठ आहे अगेन मी डोळ्यांनी पाहू नाही शकत आहे, सो ते दिसत नाही आहे मला मीठ. सो ते पॅकेजिंग गोटीमधलं आपण कॅल्क्युलेट करू नाही शकणार आहोत. तर ते हिडन स्वरूपाचं जे सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युलाचा आहे मिठाचा, NaCl सोडियम क्लोराईड मीठ, ते पॅकेजिंग गोटीमध्ये सोडियमच्या फॉर्ममध्ये असणार आहे, ते आपण मोजू नाही शकणार आहोत. सो तुम्हाला मेजरिंग जे टीस्पून असतात, एक साधारण छोटा टीस्पून जो असतो, 1 टीस्पून आपण 5 ग्रॅमचा म्हणतो, तर मार्केटमध्ये जे अवेलेबल असतात त्याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट करून आम्ही पण त्यांना दाखवतो ओपीडीजमध्ये किंवा काउन्सिलिंग करताना की हा मिठाचा चमचा आहे आणि ह्याचा 3/4 पोर्शन म्हणजे साधारण 3 ते 4 ग्राम तुम्हाला पूर्ण दिवसाच्या तुमच्या आहारासाठी वापरायचं आहे. सो ते मेजरमेंट दाखवावं लागतं, त्याप्रमाणेच तुम्हाला तुमचं मिठाचं इन्क्लुजन जेवणामध्ये करायचं आहे. हार्ट पेशंट आणि ब्लड प्रेशर हे को फॅक्टर एकत्रच चालत असतात. सो एक डॅश डाएट म्हणून कन्सेप्ट असतो. डॅश दॅट इज मीन बाय डाएटरी अप्रोच टू स्टॉप युअर हायपरटेन्शन. तर ह्या डॅश डाएटमध्ये अशा गोष्टींचं इन्क्लुजन आहे जेणेकरून तुम्ही खूप सारं फळं, भाज्या, फायबर्सयुक्त गोष्टी आहेत. फळं, भाज्या ह्या गोष्टींमध्ये पोटॅशियम असतं, ते तुमच्या ब्लड प्रेशरच्या फॅक्टरला कुठे ना कुठे कंट्रोल करणार आहे. सो जे म्हणणं मेन आहे की तुम्ही कुठे ना कुठे तुमचे विटामिन्स आणि फळभाज्यांमधून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, पोटॅशियम वगैरे, ह्याचं इन्क्लुजन व्यवस्थितरित्या करा. आणि तैलीय गोष्टी किंवा मैदाच्या चरबीयुक्त ज्या गोष्टी असतील त्या कुठे ना कुठे तुम्हाला अटकाव करणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये पण हॉस्पिटल सेटअपमध्ये आम्ही बघतो की हार्ट पेशंट्स म्हणजे ना वारंवार आम्हाला त्यांचे पॅरामीटर्स चेक करताना, रिपोर्ट चेक करताना, ब्लड रिपोर्ट जे असतात, पोटॅशियमकडे दुर्लक्ष करून नाही चालत. जर त्यांच्या ब्लडमध्ये पोटॅशियमची वाढीव मात्रा असेल तर त्या टेम्पररी क्षणांना वेळेला त्यांना फळं खाऊ नका किंवा पालेभाज्या खाऊ नका हे पण सांगावं लागतं, कारण की फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये तुमचं नॅचरली पोटॅशियम भरपूर असणार आहे. जसं मी म्हटलं, एक दुसरा डाएट तुम्हाला सांगतोय की तुम्ही फळांचं आणि भाज्यांचं सेवन करा, जेणेकरून फळभाज्यांच्या पोटॅशियम कंटेंटमुळे तुमचा ब्लड प्रेशरचा फॅक्टर कंट्रोल राहणार आहे. पण हे केसेसवर पण आहे, जर पोटॅशियम वाढत असेल रक्तामध्ये तर रिपोर्ट त्या वेळेचे मॉनिटर करून टेम्पररी आम्हाला कट ऑफ करावं लागणार आहे. फळभाज्यांचं सेवन असणं किंवा भाज्यांचं सेवन असणं, पालेभाज्यांचं खास करून सेवन असणं, नारळ पाण्यामध्ये खूप सारं पोटॅशियम असतं तर टेम्पररी ते बंद करायला सांगावं लागणार आहे. ज्युसेसमध्ये खूप सारं पोटॅशियमचं प्रमाण असणार आहे, त्या पोटॅशियमच्या रिपोर्टप्रमाणे ते ह्या गोष्टी वरखाली कराव्या लागणार आहेत. अगेन सॉल्टचं प्रमाण, जसं मी म्हटलं की सॉल्टमध्ये लिमिटेशन असणार आहे, 2 ग्रॅम, 3 ग्रॅम, 4 ग्रॅम. त्याप्रमाणे जर ब्लडमध्ये त्या हार्ट पेशंटच्या सोडियमच्या व्हॅल्यू कमी होत असतील, सोडियम ड्रॉप होत असेल, मिठाचं एक क्षाराचं ते प्रमाण आहे, तर टेम्पररी वेळेला इमिजिएटली त्या हॉस्पिटलाइज पेशंटना सॉल्ट कॅप्सूल्स पण द्यावे लागतात किंवा वरतून ॲडिशन करून मीठ घालून पण द्यावं लागतं त्यांच्या दह्यामध्ये किंवा त्यांच्या सूपमध्ये. तर जसं सॉल्ट हानिकारक आहे किंवा तुम्हाला एक्सेस ऑफ पोटॅशियम पण हानिकारक आहे, तर त्या वेळेचे रिपोर्ट बघून ते सगळं डायटिशियन्सना, न्यूट्रिशनिस्टना आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर्सच्या टीमला ठरवावं लागणार आहे. सो काय काय फॅक्टर्स डायरेक्टली पेशंट जेव्हा विचारतात ना, तुम्हाला व्हॉट्सअपवर विचारू का, तुम्हाला मेसेजमध्ये विचारू का, तर खूप सारं कन्फ्युजन वाढू शकतं. म्हणून त्यांना आम्ही वारंवार हाच सल्ला देतो की प्रत्यक्ष ओपीडीजना किंवा कन्सल्टिंग सेंटरमध्ये येऊन तुमचे फाईल्स, रिपोर्ट घेऊन जरूर भेटा. सो कन्फ्युजन होणार नाही आहे, कारण की खूप साऱ्या कन्फ्युजन त्या रिपोर्ट्स समोर नसण्यामुळे, डायरेक्टली काहीतरी विचारण्यामुळे होऊ शकतात. तर हे सगळं टाळायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली एजेड पेशंट, वयस्कर पेशंट असतील, येऊ शकत नसतील तर त्यांच्या कोणा कोण कंपनी रिलेटिव्ह असतील त्यांना जरूर पाठवा. पण ओपीडीजमध्ये येऊन फाईल्स दाखवून तुम्ही डायटिशियन्सकडून, डॉक्टर्सकडून ते सल्ला मतलब करून घेणं गरजेचं आहे.
तर फॅटबाबत सांगितलं, पाणी आणि मिठाबाबत सांगितलं. पाण्याचं लिमिट असतं, मिठाचं एक लिमिट असतं, पण रिपोर्ट्सप्रमाणे आपल्याला ते कुठे ना कुठे मॉडिफिकेशन करावे, त्या वेळ लागणार आहेत. आता अगेन मी जसं म्हटलं की मोकळ्या हवेत जाऊन चालणं, एक्सरसाइजेस करणं. आता ह्याच्यामध्ये पण जेव्हा तुमचे स्ट्रेस असतात, जे मशीनवर वॉक करून थोडे रनिंग करून स्ट्रेसचा परफॉर्मन्स बघितला जातो, तर त्याच्यामध्ये काही फॉल्ट्स असतील तर डॉक्टर सांगत असतील की तुम्हाला एक्सरसाइज करणं वगैरे गरजेचं नाही आहे, सध्या तुम्हाला होल्ड करायचं आहे, तर त्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे. हार्टसाठी गरजेचं आहे चालणं, म्हणून ब्रिस्क वॉकिंग किंवा एक्झॉशनली किंवा स्ट्रेनियस स्वरूपाचं नाही, एक प्रमाणात करायचं आहे. थोडं खाऊन वगैरे व्यवस्थित करायचं आहे, मध्ये मध्ये थोडे पॉज घेऊन करायचे आहेत. आणि ज्या पेशंटला कम्प्लिटली ऑफ सांगितली आहेत की नाही बेड रेस्टच लागणार आहे, तुमच्या हृदयाची कंडिशन तशी हेल्दी आरोग्यदायक नाही आहे की तुम्ही जाऊन तुमचे एक्सरसाइजेस करू शकता, तर तुम्हाला ते कटाक्षाने टाळावं लागणार आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलाइज व्यक्तीप्रमाणे ह्या गोष्टींमध्ये बदल होत जाणार आहेत, हे नक्कीच लक्षात घ्यायचं आहे. आणि बायपास पेशंट किंवा CABG पेशंट जे असतात, ज्यांचे ओपन हार्ट सर्जरीज वगैरे झालेले असतात, तर त्यांना पण हळूहळू फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने एक्सरसाइज रेकमेंड केले जातात. फिजिओथेरपिस्ट त्यांना अकंपनी करतात हॉस्पिटल सेटअप्समध्ये, क्लिनिकल सेटअप्समध्ये, की सर्जरीज नंतर त्यांना काय स्वरूपाचं काय कसं करावं लागणार आहे, त्याप्रमाणे त्यांचं ते रेकमेंडेशन पुढे पुढे जाणार आहे. आणि कोणालाच काही जर तक्रारी नसतील आरोग्याबाबत किंवा मेजर इलनेस हृदयाचे किंवा आरोग्याचे नसतील, असं त्यांनी नॉर्मल ज्या मी जनरल गाईडलाईन्स सांगितल्या की मोकळं चालणं किंवा ह्या गोष्टींमध्ये कंट्रोल करणं, हे नॉर्मली आपण सर्रास करू शकतो. पण जिथे क्लिनिकल कंडिशन्स येतात तिथे खूप सारे रेस्ट्रिक्शन असणार आहेत, हे पण लक्षात घ्या. सो हे सगळं होतं हृदयाच्या संबंधी. सो हृदयाचं आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी तुम्हाला स्वास्थ्यपूर्ण जीवन जगणं गरजेचं आहे. तुमच्या आहारामध्ये मेदाचं, फॅटचं, चरबीचं प्रमाण कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. चुकीच्या ज्या चुकीच्या कॅलरी किंवा चुकीच्या हिडन स्वरूपातले जे मिठाचं प्रमाण वगैरे आहे ते लिमिट करणं गरजेचं आहे. पॅकेजिंग गोष्टींमधलं फॅट म्हटलं मी विजिबल नाही आहे, ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट, ह्या गोष्टींना खूप सारा कंट्रोल करणं गरजेचं आहे. जे मिल्की आयटम्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्किम मिल्क, लो फॅट, टोंड असे घ्यावे लागणार आहेत. फुल क्रीमी किंवा बफेलोज जे असतात, म्हशीचे दूध वगैरे, हे गोष्टी नाही घ्यायच्या असणार आहेत. चालणं ॲक्टिव्हिटीचं जे लिमिटेशन किंवा प्रमाण किंवा अलाउन्स असणार आहे ते तुमच्या हृदयाच्या आरोग्याप्रमाणे तुमचे रिपोर्ट जेव्हा असणार आहेत. आता हार्ट संबंधीच्या रिपोर्ट्समध्ये मेनली लिपिड प्रोफाईल असतं. लिपिड प्रोफाईल जेव्हा आपण करतो तर लिपिड म्हणजे फॅट, तर लिपिड प्रोफाईलच्या अंडर कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, HDL म्हणजे तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल, LDL तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल, VLDL, हे सगळे रिपोर्ट होणार आहेत. तर पिरियॉडिकली 3 महिन्यातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा आपण जनरल रुटीन चेकअप घेऊ शकतो आपलं लिपिड प्रोफाईल. आणि जेव्हा अटॅक संबंधी किंवा चेस्ट पेन, हार्ट अटॅक संबंधी ज्या काही रिलेटेड टेस्ट असतात त्याच्यामध्ये CAG असतात, करोनरी अँजिओग्राफीज असतात. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हार्टच्या धमन्यांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये किती प्रमाणामध्ये पर्सेंटेजमध्ये ब्लॉकेजेस असणार आहेत हे आपल्याला CAG दर्शवतं. जे करोनरी अँजिओग्राफीज आपण करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली रिपोर्ट कळून जातो. डॉक्टर जेव्हा रेकमेंड करतात तेव्हा अँजिओग्राफीज करा, त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॉकेजेसचं प्रमाण कळतं. आता अँजिओग्राफीज केल्यानंतर त्या पर्सनला, त्या पेशंटला अँजिओप्लास्टीची गरज आहे की ओपन हार्ट सर्जरीची गरज आहे की काय दुसऱ्या स्वरूपाच्या सर्जरींची गरज लागणार आहे, हे तुमचे कार्डिओलॉजिस्टची टीमच बसून ठरवणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला रेकमेंड केलं जाणार आहे. एक ट्रोपोनिन पॅनल म्हणून येतं. तर ट्रोपोनिन पॅनलमध्ये जेव्हा चेस्ट पेन किंवा कार्डियाक अटॅक येणार असतो तेव्हा ट्रोपोनिनच्या लेवल वाढीव होतात रक्तामध्ये. तर ट्रोपोनिन जर वाढलेलं असेल तर समजून जायचं की थोडा कुठे ना कुठे मायल स्वरूपाचा चेस्ट पेन होऊन अटॅक वगैरे जर येऊन गेला असेल तर ट्रोपोनिनचे लेवल्स वाढीव रक्तामध्ये आलेले असतात. तर जेव्हा इमर्जन्सी तुम्ही कुठे ना कुठे असाल आणि तुम्हाला मेडिकल हेल्प घ्यायची असेल तर हे जरूर करून घ्यायचं आहे. तुमचे ECG असणं, अँजिओग्राफीज करणं, ट्रोपोनिनचं पॅनल करून घेणं, लिपिड प्रोफाईल करून घेणं, स्ट्रेस टेस्ट, 2D इको, हे सगळं हेल्थ चेकअपमध्ये जर देत असतील तर चांगलंच आहे. अदरवाईज कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्याने तुम्हाला जे काय आवश्यक असेल तुम्ही जरूर दररोजच्या तुमच्या लाईफस्टाईलमध्ये करून घेऊ शकता. तर हे सगळं होतं हृदयाचं आरोग्य आपण कसं आपल्या हातात आहे आणि आपण त्याची कशी निगा राखू शकतो. आणि प्लीज कन्सल्टिंग सेंटर्समध्ये जाऊन न्यूट्रिशनिस्टना, डायटिशियन्सचा, कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेऊन तुमचं आहारासंबंधी जे काय असेल तुम्हाला ठरवायचं आहे. थँक्यू सो मच.